रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र इ- या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो काही मुंबईचा आगामी काळामध्ये जो काही पेपर होणार आहे त्या अनुषंगानं आपली ही लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली. मुंबईचा पाठीमागचा 2023चा पेपर त्या ठिकाणी सगळेच्या सगळे पार्ट त्या ठिकाणी इन डिटेल ॲनालिसिसमध्ये मी टाकलेले. ज्यांनी कोणी ते पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा. तुमचं जी के कसंच विसरणार नाही. मॅथ्स रिझनिंग पण अत्यंतिक सोप्या पद्धतीमध्ये ट्रिकच्या माध्यमातून एक सोल्युशन 3 वेगवेगळ्या मेथडनं सोडवून त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. मराठीचं पण त्या ठिकाणी लेक्चर टाकलेलं आहे. आणि नवी मुंबई 2024 आत्ता 7 जुलै 2024 रोजी जो काही झालेला पेपर आहे, तो त्याचा भाग 1 क्वेश्चन 12 पर्यंत मी टाकलेला ना. आजचा पार्ट 2 आपण त्या ठिकाणी टाकतोय. ज्या विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओज हा चॅनल पोहोचवा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. तेवढीच अपेक्षा आपण करू शकतो. आगामी काळामध्ये आपण जर जास्त विद्यार्थी संख्या, खूप चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी जर भेटला तर नक्की तुमच्यासाठी लाईव्ह सेशन आपण सगळ्यात जीकेचं असेल म्हणा किंवा तुम्हाला जे हवंय त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा मुंबईचा पेपर आहे आणि मुंबईचा हा पेपर घेत असताना आपण पाहिलेले की हा जो काही क्वेश्चन होता 8 नंबरचा, याच्यामध्ये वेगवेगळ्या कायद्यांचं हे केलं. तर त्या ठिकाणी मी फक्त जीकेच सांगत नाही, तर सध्या रिसेंटली त्या ठिकाणी कायदे कशा पद्धतीनं व वेगवेगळे कायदे असतील तर त्या कायद्यांची नावं कशी कशी आली हे मी तुम्हाला सांगितलं. चालू घडामोडी त्याच्यामध्ये ॲड करून ते लेक्चर सांगण्याचा मी माझ्या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे. मग चालू घडामोडी, आता कायद्यांच्या दृष्टीने चालू घडामोडीचा कोणता पार्ट आहे? तर रिसेंटली जे काही भारताचे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड, या धनंजय चंद्रचूड साहेबांनी त्या ठिकाणी नुकतीच आपली नवीन जी काय मूर्ती आहे, ह्याचे न्यायदान करणारी जी काही नवीन मूर्ती आहे, तर ती प्रतीक असणारी नवीन मूर्ती त्या ठिकाणी लॉन्च केली. मग क्वेश्चन असा येऊ शकतो की पूर्वीची जी काही ती मूर्ती होती जी वेगवेगळ्या कोर्टमध्ये असायची, तर त्या मूर्तीच्या, त्या न्यायदेवतेच्या हातामध्ये एका हातामध्ये तर अजून दुसऱ्या हातामध्ये त्या ठिकाणी तलवार होती. तर आपण तलवार ही काही युद्धाचं प्रतीक आहे, तर न्यायाचं प्रतीक नाही. म्हणून जे काही सरन्यायाधीश आहेत त्यांनी काय केलं, आता नवीनच ती न्यायदेवतेची मूर्ती आणलेली. तिच्या एका हातामध्ये तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये भारताचं संविधान आहे. क्वेश्चन आगामी काळामध्ये असा येऊ शकतो की जी काय भारताची नवीन न्यायदेवतेची मूर्ती आहे, तिच्या एका हातामध्ये तराजू आणि दुसऱ्या हातामध्ये खालीपैकी टिंब-टिंब आहे. पहिला ऑप्शन असू शकतो तलवार, दुसरा ऑप्शन असू शकतो संविधान, तिसरा भाला आणि चौथी काय ढाल वगैरे असं त्या ठिकाणी असू शकतं. मग आता याच्यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की न्यायमूर्तीच्या जी काय न्यायदेवतेची मूर्ती तिच्या हातामध्ये त्या ठिकाणी संविधान आहे. शिवाय साडी परिधान केलेली, तिची काळी पट्टी काढून टाकण्यात आलेली, कपाळावरती टिकली आहे. असे भारतीय परंपरेमध्ये असलेली किंवा वेशभूषेमध्ये असणारी ती जी काय न्यायदेवतेची मूर्ती आहे, अत्यंत देखणी पांढऱ्या कलरची ती मूर्ती आहे. तर मग हा झाला चालू. त्या ठिकाणी जर कायद्यावरती क्वेश्चन विचारला तर यदाकदाचित न्यायदेवतेची मूर्ती खालीलपैकी कशी आहे किंवा तिच्या हातामध्ये काय आहे किंवा तिनं अंगावरती काय परिधान केलेलं आहे, असाही क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके. आता पुढचा क्वेश्चन, आपण 12व्या क्वेश्चन पर्यंत आलो होतो. आता 13वा क्वेश्चन. क्वेश्चन असा विचारलाय, भारतीय अंतराळांना अंतराळामध्ये घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे खालीलपैकी कोणती मोहीम राबवण्यात आलेली आहे? कुठं घेऊन जायचंय? अंतराळात घेऊन जाते. अंतराळात घेऊन जायचंय भारतीय अंतराळवीरांना. सगळ्यांना माहिती अभ्यासाचा पार्ट होता, कसाच कोणाचाच हा क्वेश्चन चुकायला नको होता, अशा अनुषंगाने त्या ठिकाणी क्वेश्चन हा विचारला गेलेला आहे. मग आता हा क्वेश्चन विचारत असताना लक्षात घ्या, त्या ठिकाणी अवकाशयान बघा, अवकाशयान आकाशाचे समानार्थी शब्द काय? अवकाश आणि गगन. बघा, गगन आणि अवकाश हे समानार्थी शब्द आहेत. याचं जसं मराठीमध्ये अभ्यास करत असताना आपण त्या ठिकाणी अवकाश म्हणा किंवा गगन म्हणा हे समानार्थी शब्द वापरतो, त्या लॉजिक वापरूनच मी क्वेश्चनच्या आन्सर पर्यंत आलो की बाबा अंतराळवीरांना न्यायचंय कुठं? अवकाशामध्ये न्यायचंय. जर त्यांना अवकाशामध्ये न्यायचंय याचा अर्थ अवकाशाला समानार्थी शब्द काय? गगन आणि अवकाश. म्हणजे या दोन पैकीच उत्तर असणार आहे. चंद्रयान आणि सौरयान हे ऑप्शन गेले. मग ह्या आता इथं बघा, इथं मी इमेज टाकले, त्या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल
त्या त्या मिशनला काय म्हटलेले, त्या मिशनला मिशन गगनयान म्हटलेले. आता तुमचं कसंच लक्षातून जाणार नाही. गगनयान मिशन काय करणार आहे, या बॉक्समध्ये 4 अंतराळवीरांना, किती 4 अंतराळवीरांना त्यांचे फोटो मी या ठिकाणी टाकलेले. तुम्ही नावं या ठिकाणी त्यांची वाचून घेऊ शकता. आता मी वेळेअभावी ती वाचू शकत नाही. तर या 4 अंतराळवीरांना या गगनयान मिशनच्या द्वारे भारतीय अंतराळात पाठवण्याची मिशन इस्रो करते. कोण करते? इस्रो. खाली ऑप्शन या प्रकारे DRDO वगैरे काही देऊ शकतात. लक्षात घ्यायचं इस्रोद्वारे हे मिशन आहे. मग आता आपण पाठीमागचं ज्यांनी लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी जरूर लेक्चर ते पहा. त्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की चंद्रयान 3 बद्दल माहिती सांगितली की विक्रम लँडर आहे, प्रज्ञान रोवर आहे, चंद्रयान 3 च्या द्वारे आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे. तर मग आता जसं चंद्रयान 3 आहे, मग सूर्यासाठी काय? सूर्यासाठी कुठलं मिशन आहे? तर सूर्यासाठी आहे आदित्य L1. कुठलं आहे? आदित्य L1 मिशन. या आदित्य L1 मिशन ही तर बघा सूर्याची इमेज दिली. त्याच्यामुळे सूर्यासाठी कुठलं असणार आहे? आदित्य L1 हे मिशन असणार आहे. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन. सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? रिसेंटची करंटची असणाऱ्या अनुषंगाने हा क्वेश्चन विचारले. तर सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा 3रा क्रमांक असणार आहे. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय की पवन ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा सध्या कितवा क्रमांक आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. हा देखील करंटच्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्वेश्चन विचारलाय. खालीलपैकी कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे? करंटच्या अनुषंगाने क्वेश्चन होता. ऑप्शन बघा, वाघनखे, दांडपट्टा, भाला आणि ढाल तलवार. आता सगळ्यांनाच माहिती असणारा क्वेश्चन आहे, अभ्यासाचा पार्ट होता. दांडपट्ट्याला सध्या ऑप्शन नंबर बी दांडपट्टा, ही इमेज बघा दांडपट्ट्याची मी तुमच्यासाठी टाकलेली. ही तलवार नाही, हा काय आहे? दांडपट्टा आहे. तर दांडपट्ट्याला त्या ठिकाणी शस्त्र म्हणून दर्जा त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिला. आणि मग असा जर एखाद्या राज्य शस्त्राला निर्मिती त्या ठिकाणी दर्जा दिला असेल, तर ज्यांनी कोणी माझं चिकित्सा लेक्चर पाहिलं नसेल त्यांनी जरूर पहा. त्याच्यामध्ये मी शेकरू खार म्हणा, ब्ल्यू मॉर्मॉन, त्याच्यानंतर राज्याचा वृक्ष असेल, पॉप्युलेट मासा असेल, ह्या सगळं इमेज सहित महाराष्ट्र राज्याची विशेष माहिती सांगितलेली आहे. आणि हा महाराष्ट्र राज्याच्या विशेष माहितीवरती त्या ठिकाणी क्वेश्चन गेलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. 16 नंबरचा क्वेश्चन. आता बघा विचारले, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कुठे पार पडणार आहे? सगळ्यांना माहिती आहे 97वे अखिल भारतीय करंट बेसिस क्वेश्चन होता. आता काय क्वेश्चन येऊ शकतो तेही मी तुम्हाला सांगणार आहे. हे साहित्य संमेलन किती वय? 97. हे अमळनेर या ठिकाणी पार पडणार होतं. कुठं? अमळनेर. 97व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे अमळनेरला पार पडलं. आणि डॉक्टर रवींद्र शोभने, कोण? डॉक्टर रवींद्र शोभने हे त्याचे काय होते? अध्यक्ष होते. डॉक्टर रवींद्र शोभने ह्या अमळनेर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे काय होते? अध्यक्ष होते. आता क्वेश्चन तिथे येईल का? आता 97व्या वरती क्वेश्चन येणार नाही. जर गट ब गट क चे असेल तर जोड्या लावा. ह्या फॉर्मॅटमध्ये 97 विचारलं जाऊ शकतं कुठं पार पडले. तर आता सध्याचं 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे पार पडणार आहे. कुठं होणार आहे? दिल्लीला होणार आहे. जर हे अमळनेरला होणार आहे तर हे 98 कुठं होणार आहे हा क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. तो कुठं होणार आहे? ते दिल्ली या ठिकाणी होणार आहे. इथे बघा. आणि मग त्याच्या अध्यक्ष कोण असणार आहे? तर ह्या ठिकाणी मी त्यांचा फोटो मेन्शन केलेला आहे बघा. या फोटोवरून लक्षात ठेवायचा की ज्येष्ठ लेखिका डॉक्टर तारा भवाळकर यांची 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. आता हा फोटो आठवला की तुमचा क्वेश्चन कसाच चुकणार नाही. आणि ह्याच्यामध्ये त्याचं ठिकाण पण मी मेन्शन केलेलं आहे की दिल्ली या ठिकाणी ही 98व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. 17 नंबरचा क्वेश्चन. 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान कोणत्या चित्रपटास सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला? 96वे ऑस्कर पुरस्कार रिसेंटलीच त्या ठिकाणी लॉन्च झाले. आणि हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता, सोपा क्वेश्चन होता, सगळ्यांनाच यायला पाहिजे होता अशा कॅटेगरीतला प्रश्न होता. मग आता बघा इथं तो चित्रपट कोणता आहे त्याचा फोटो टाकलेला आहे.
आगामी जर काळामध्ये ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा होणार आहेत त्यांच्या दृष्टीने देखील हा जीकेचा प्रश्न, जनरल नॉलेजचा प्रश्न, चालू घडामोडीचा प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आपलं चालू घडामोडीचं त्या ठिकाणी मी लेक्चर देखील टाकलेले, ते लेक्चर तुम्ही पहा, त्याच्यामध्ये पण मी ह्याचा उल्लेख केलेला आहे. जे ओपेनहायमर नावाचा जो काही चित्रपट आहे, या चित्रपटाला इथं बघा ही इमेज टाकली. ओपेनहायमरला त्या ठिकाणी 96व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा त्या ठिकाणी किताब भेटलेला आहे. मग आता क्वेश्चन तुम्हाला कुठे विचारतील, आता चित्रपटावरती क्वेश्चन विचारून झाला तर ते विचारतील ऑस्कर 96वा जो काय ऑस्कर चित्रपट पुरस्कार आहे किंवा ऑस्कर पुरस्कार सोहळा आहे, याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे सिलियन मर्फी. सिलियन मर्फी लक्षात कसं ठेवायचं, ते बघा बाळाचा बाप ब्रह्मचारी हा पिक्चर तुम्ही बघितला असेल, ही ट्रिक आहे बरं का. बाळाचा बाप ब्रह्मचारी पिक्चर मध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अजून तिसरा एक हिरो दाखवलाय आणि ते तिघं पण त्यांना एक रस्त्यामध्ये मूल सापडतं आणि ते मुलाला येऊन सांभाळतात आणि त्या मुलाचा सांभाळ करत असतात. त्या मुलाचं नाव त्यांनी ठेवलेलं असतं मर्फी. काय ठेवलेलं असतं? मर्फी. मग तोच मर्फी मोठा झाला आणि त्याने ऑस्कर चित्रपट ह्याच्यातला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा किताब जिंकला, असं लक्षात ठेवायचं. आता तुमचं विसरणार नाही. म्हणजे सिलियन मर्फी या अभिनेत्याला आता ऑस्करचा, हे दिसतंय का ऑस्करची ट्रॉफी त्याच्या हातामध्ये, ऑस्करचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा त्या ठिकाणी पुरस्कार भेटलेला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून एमा स्टोन, या एमा स्टोन ह्यांची इमेज बघा मी त्या ठिकाणी टाकलेली. एमा स्टोन यांना त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 18 नंबरचा. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकाचा मूलभूत हक्क नाही वरती फोकस करायचं. बघा, खालीलपैकी भारतीय नागरिकांचा कोणता मूलभूत हक्क नाही. मग आता लक्षात घ्या, मालमत्तेचा हक्क, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, समतेचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क. जर तुम्ही बेसिक पॉलिटीचा अभ्यास केला असेल तर 100% तुम्हाला हा क्वेश्चन जमणारच. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये किती, भाग 3 मध्ये कलम 12 ते 35, किती, कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. आणि ते आपण कोणाकडून घेतलेत, ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. ते आपण अमेरिकेकडून घेतलेले आहेत. कलम क्रमांक 12 ते 35 मध्ये त्या ठिकाणी भारताचे मूलभूत हक्क आपले जे काही भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क सांगितलेले आहेत भाग 3 मध्ये 12 ते 35 मध्ये. मग आता याच्यामध्ये या हक्कामध्ये खालीलपैकी कुठला मूलभूत हक्क नाही. मूलभूत हक्क म्हणजे काय, की जर मूलभूत हक्क तुमचा डावलला गेला तर आपल्याला रेग्युलर मध्ये खाली डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये जावं लागतं, त्याच्यानंतर हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्ट. जर तुमचा मूलभूत हक्क डावलला गेला तर घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, याला कलम क्रमांक 32 असं म्हटलं. किती, कलम क्रमांक 32 मध्ये हाही क्वेश्चन विचारलाय. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कुठल्या कलमामध्ये सांगितलाय, कलम 32 मध्ये सांगितलाय. या कलम 32 नुसार, घटनात्मक उपाययोजनेनुसार आपले जर मूलभूत हक्क नाकारले गेले तर आपण डिरेक्टली सुप्रीम कोर्ट मध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे कुठे जाऊ शकतो, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा आपल्याला अधिकार आहे. न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क आहे. म्हणजे घटनात्मक उपाययोजनेचा हक्क, यालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बघा यालाच डॉक्टर BR आंबेडकर काय म्हणतात, घटनेचा आत्मा असं म्हणतात. काय म्हणतात, घटनेचा आत्मा असं म्हणतात. मग क्वेश्चन असा विचारतात की खालीलपैकी कोणत्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेचा आत्मा असं म्हणतात. तर कलम क्रमांक 32 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी घटनेचा आत्मा असं म्हणतात. का म्हणतात, कारण याच्यानुसार आपण मूलभूत हक्कांसाठी डिरेक्टली सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. ओके, मग आता क्वेश्चन असा विचारलाय की मूलभूत हक्क कुठला नाही, समतेचा हक्क आहे. कलम क्रमांक 14 ते ऑनवर्ड समतेचे हक्क सांगितले. शोषणाविरुद्धचा हक्क 100% आहे. मालमत्तेचा हक्क, बघा मालमत्तेचा हक्क आता, बघा मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क राहिला नाही.
पूर्वी हा मूलभूत हक्क होता. बघा मुद्दा लक्षात घ्या. मालमत्तेचा हक्क आता मूलभूत हक्क राहिला नाही. पूर्वी तो मूलभूत हक्क जरूर होता, परंतु 44वी घटना दुरुस्ती, कितवी 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार आता तो आता तो कायदेविषयक अधिकार झालेला आहे. कसला कायदेविषयक अधिकार झालाय आणि भारतीय राज्यघटनेच्या तो 300A कलमामध्ये टाकलेला आहे. कितव्या 300A मध्ये तो आता टाकलेला आहे आणि तो आता कायदेविषयक अधिकार मालमत्तेचा अधिकार झालेला आहे. ओके, पुढचा क्वेश्चन 20 नंबरचा. हा देखील भारताच्या म्हणजे राज्यघटनेवरती त्या ठिकाणी क्वेश्चन विचारताना दिसतात. पंचायत राजवरती त्या ठिकाणी क्वेश्चन आलेले आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरामध्ये आहे? बघा किती स्तरामध्ये आहे. लक्षात घ्या, आपल्याला पंचायत राज व्यवस्था आपण ज्यावेळेस पाहत असतो त्यावेळेस पंचायत राज पाहत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची समिती आहे बळवंतराय मेहता समिती. 1957 ला त्या ठिकाणी बळवंतराय मेहता समितीची स्थापना झाली आणि 1959 ला त्या ठिकाणी राजस्थान मधल्या नागौर या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. मग ह्या जे काही बळवंतराय मेहता होते, ह्या बळवंतराय मेहता यांनी 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था त्या ठिकाणी सांगितली आणि अशोक मेहतांनी 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितली होती. आणि त्याच्यानंतर मग 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्यासाठी वसंतराव नाईक समितीची स्थापना झाली. बघा, महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर ती वसंतराव नाईक ही काय होती? आपली महाराष्ट्राची पंचायत राजसाठी असणारी समिती होती आणि या वसंतराव नाईक समितीनं त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी 3 स्तरीय किती 3 स्तरीय पंचायत राज सांगितलं. 3 स्तरीय पंचायत राज म्हणजे काय? ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत असेल, ही दिसते का ग्रामपंचायत, इथं सरपंच बसलाय वगैरे वगैरे त्या ठिकाणी बसलेले आहेत लोक, सरपंच उपसरपंच, ही ग्रामसभा भरलेली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल, त्या ठिकाणी तालुका पातळीवरती तालुका पातळीवरती त्या ठिकाणी पंचायत समिती असणार आहे. इथं बघा लिहिले पंचायत समिती भोर हे तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुमची काय असेल? जिल्हा परिषद असेल, पुणे जिल्हा परिषद. म्हणजे आता आपली किती स्तर झाले? ग्राम लेवलला ग्रामपंचायत, पंचायत लेवलला पंचायत समिती आणि जिल्हा लेवलला जिल्हा परिषद. अशा पद्धतीनं वसंतराव नाईक समितीनं 3 स्तरीय पंचायत राज व्यवस्था सांगितलेली होती. ओके, आलं मुद्दा लक्षात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था ही किती स्तरीय आहे? ही त्रिस्तरीय. ऑप्शन नंबर 2 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग खाली तुम्हाला मी आत्ताच मुद्दा सांगितला की जे काय अशोक मेहता समिती होती ह्यांची 2 स्तरीय पंचायत राज व्यवस्था होती. अशा ठिकाणी तो मुद्दा महत्वाचा आहे. आगामी काळामध्ये आपण लवकरच अशा सुंदर स्वरूपामध्ये तुमच्या जास्तीत जास्त लक्षात कसं राहील अशा अनुषंगाने लवकरात लवकर त्या ठिकाणी जीकेचा कोर्स अत्यंत अल्प दरामध्ये टाकणार आहे. शिवाय आपण युट्यूबला कंटिन्युअसली तुमच्या सोबत राहणार आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुमची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट लाईव्ह लेक्चर म्हणा, अदर कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून म्हणा, मी तुमच्याशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करेन. ओके, पुढचा क्वेश्चन 20 नंबरचा क्वेश्चन. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतं? बघा, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतं? मी जाणून बुजून फोटो घेतलाय. उपविभागीय दंडाधिकारी, खालीच त्यांना काय म्हणतात? प्रांत असं पण म्हणतात. बघा, आपण ज्यावेळेस तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावेळेस तहसील असतं, तहसील असतात तहसीलदार, त्याच्यानंतर त्यांच्या वरचा अधिकार असतो प्रांत अधिकारी. तहसीलदार त्याच्यानंतर त्यांच्या वरती असतो प्रांत अधिकारी, ज्याला DC म्हणजे डेप्युटी कलेक्टर असं पण म्हणतात, परंतु मराठी भाषेमध्ये उपविभागीय दंडाधिकारी. 3 तालुक्यांसाठी ही व्यक्ती काय असते? त्या ठिकाणी त्यांच्याकडे अधिकार दिलेले असतात. ज्यावेळेस MPSCतून उपजिल्हाधिकारी म्हणजे DC लेवलचं पद भरतं त्यावेळेस तो व्यक्ती प्रांत म्हणून उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्या पोस्टला बसतो. तर हे जे काही प्रांत असतात किंवा उपविभागीय दंडाधिकारी असतात ते पोलीस पाटलांची नियुक्ती करत असतात. ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग आता ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी हा एक ऑप्शन दिलाय. तर जिल्हाधिकारी जे काय असतात हे जे काही आता निवडणुकीचं वर्ष बघा, जिल्ह्याचा निवडणूक प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना नेमलं जातं. त्याच्यानंतर जे काय आपत्ती व्यवस्थापन जे काय असतं त्याचा प्रमुख पण तो शासकीय प्रमुख असतो. कोण? सचिव असतो जिल्हाधिकारी. अशा पद्धतीने कलेक्टरला फार जास्त लेवलची कामं असतात. तो मुद्दा या ठिकाणी
नाही. पुढचा वेगवेगळे भूगोलातला प्रश्न आहे. भूगोलाच्या अनुषंगानं वेगवेगळे घाट कुठं कुठं आहेत ह्याच्यावरती क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारताना दिसतात. पुणे ते मुंबई दरम्यानच्या खालीलपैकी कोणता घाट आहे? सगळ्यांना माहिती आहे. पेपर कुठला आहे? नवी मुंबईचा. आता मुंबईचा पेपर बाकी राहिले. त्यामुळे हा पेपर हा घाट विचारला जाऊ शकतो. ओके. त्या ठिकाणी बघा मेन 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 घाट लक्षात ठेवायचे. पुणे ते मुंबई आपला आहे तो बोर घाट. कुठला आहे? ह्या ठिकाणी बघा पुणे ते मुंबई या बोर घाटाचं 3 लाईन असणाऱ्या बघा 3 लाईन असणारा बोर घाट त्या ठिकाणी दाखवलाय. कुठं आहे? पुण्यापासून मुंबईपर्यंत. पुणे ते मुंबई म्हणजे पुणे ते मुंबई यांना जोडण्याचं काम कोण करतं? बोरघाट करतं. मग कसारा घाट कुठं आहे? कसारा घाट आहे ह्या मुंबईपासून पुढं नाशिकला जायचं असेल बघा, मुंबईपासून पुढं नाशिकला जायचं असेल तर मुंबई टू नाशिक त्याला कसारा घाट किंवा त्याला थळघाट असं पण म्हणतात. बघा थळघाट किंवा कसारा घाट हे खालीलपैकी कोणत्या घाटाला म्हणतात? तर मुंबईपासून नाशिककडे जाण्यासाठी थळघाट किंवा कसारा घाट त्या ठिकाणी असतो. बोरघाट पुणे ते मुंबई. ओके. खांबाटकी घाट कुठे? आता पुण्यात आहे तुम्ही तर पुण्यातून खाली साताऱ्याला जायचं असेल, पुण्यातून साताऱ्याला जायचं असेल तर तुम्हाला खांबाटकी घाटातून जावं लागणार आहे. ओके, आलं लक्षात? आणि फोंडा घाट, फोंडा घाट हे खाली सावंतवाडी टू खाली बेळगाव त्या ठिकाणी सावंतवाडी टू बेळगाव हे फोंडा घाट आहे. सगळ्यात खाली तळामध्ये त्या ठिकाणी फोंडा घाट आहे. अजून पुण्यातून बारामतीला जायचं असेल, बारामतीला जायचं असेल तर दिवे घाट आहे. अशा पद्धतीने आपण वरपासून खालीपर्यंत त्या ठिकाणी घाट सगळे पाहू शकतो. एखाद्या लेक्चरला मी सगळेच्या सगळे घाट एक स्पेशलच लेक्चर घेईल त्याच्यावरती आणि ते घाट समजून सांगेल. या ठिकाणी जेवढे ऑप्शनमध्ये घाट विचारले तेवढे तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हा, अजून एक महत्वाचा घाट मला आता आठवला, कोल्हापूर ते रत्नागिरी. कोल्हापूर ते रत्नागिरी, रत्नागिरी या दोन ह्यांना जोडण्याचं घाट आहे आंबा घाट. काय? आंबा घाट. आंबा घाट, आंबा घाट त्या दोन ठिकाणांना जोडतो. हा मुद्दा त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या. ओके, क्वेश्चनचं उत्तर बोरघाट पुणे ते मुंबई यांना जोडतो. 22 नंबरचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन थोडा वेगळा होता. खालीलपैकी कोणते पीक बहुहंगामी पीक आहे? बघा, पण आपण हा क्वेश्चन ऑप्शन वरून जाण्याचा प्रयत्न करू. काय विचारले? बहुहंगामी. बहुहंगामी म्हणजे काय? की ते खरीपात पण आलं पाहिजे, रब्बीत पण आलं पाहिजे आणि उन्हाळ्यात पण आलं पाहिजे. अशा जर तिन्ही हंगामात येत असेल तर त्याला बहुहंगामी म्हणतात. बघा, आपण जर तांदूळ या पिकाचा विचार केला, बघा तांदूळ या पिकाचा विचार केला तर हे फक्त काय होतं, पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे आपल्याला त्या ठिकाणी भाताची लागवड करताना दिसतात. म्हणजे पावसाळा म्हणजे तो हंगाम कुठला आला? खरीप हंगाम आला. म्हणजे तांदूळ हे खरीपातलं पीक आहे. आपल्याला बहु विचारलंय ते फक्त खरीपातच येतं. ऑप्शन गेला. आपल्याला माहिती आहे थंडीच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी गव्हाची लागण केली जाते. जेवढी चांगली थंडी पडते तेवढा आपला शेतामध्ये असणारा गहू चांगला येतो. मग गहू हे जे काय पीक आहे हे कुठलं पीक आहे? तर ते थंडीच्या दिवसातलं रब्बी हंगामातलं पीक आहे. कुठल्या? रब्बी हंगामातलं पीक आहे. ऑप्शन गेला कारण मला बहु पाहिजे. हा, आता सूर्यफूल का तूर, तर ही तूर जी काय आहे ही पण खरीप ह्याच्यामध्येच लावली जाते, पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी लावली जाते. हे पण खरीपातलंच पीक आहे. सूर्यफूल हे तिन्ही हंगामामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला लावलेलं पाहायला भेटू शकतं. या ठिकाणी जाणून बुजून मी ही सूर्यफुलाची इमेज टाकली की तुमच्यामध्ये कायम लक्षात राहावं, खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये सूर्यफूल लावलं जातं. म्हणून सूर्यफुलाला त्या ठिकाणी बहुहंगामी पीक असं म्हटलं जातं. ओके, आणि सगळ्यांना माहिती आहे जसं जसं सूर्य फिरेल तसं 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 ते हे जे काय फुल आहे ते असं असं फिरत जातं सूर्याच्या डिरेक्शननं. सगळ्यांना सगळी शेतकऱ्याची पोरं येतं. त्याच्यावरून आपण ह्याचं नावच सूर्यफूल ठेवलेलं आहे. सूर्यफुलापासून आपण काय करतो? तेल त्या ठिकाणी काढत असतो. पुढचा क्वेश्चन, मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आलेलं आहे? हा 5व्या स्वरूपाचा क्वेश्चन होता त्या ठिकाणी. बघा, मुंबईचा सिंह सगळ्यांना माहिती आहे. मला तर त्यांचं नाव आठवण आहे. प्र के. आत्रे. बघा, प्र के. आत्रे हे
जे काय जगन्नाथ नानाशंकर शेठ होते यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार असं म्हणतात. बघा, आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांचा फोटो मी ह्या ठिकाणी टाकलेला आहे. बघा, लोकसत्तात आलेला आहे तसा फोटो उचललेला आहे आणि मी टाकलेला आहे. यांना मुंबईचे शिल्पकार म्हणतात किंवा मुंबईचा अनभिक्त सम्राट असं प्रख्यात्रे म्हणतात. काय म्हणतात? मुंबईचा अनभिक्त सम्राट असं प्रख्यात्रे कोणाला म्हणतात? जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांना म्हणतात. मग आता मी काय म्हटलं, मुंबईचा अनभिक्त सम्राट. अनभिक्त सम्राट इतिहासावरती क्वेश्चन आहे. सम्राट कोणाला म्हटले? तर ते जगन्नाथ उर्फ नानाशंकर शेठ यांना म्हटले प्रख्यात्रेनं. शिवाय त्यांना मुंबईचे शिल्पकार असं देखील म्हटलं जातं. या व्यक्तीनं त्यावेळेस मुंबईमध्ये रेल्वे आणण्यासाठी वगैरे खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी प्रयत्न केले. एल्फिस्टनमध्ये फार फार मोठी व्यक्ती होती. म्हणजे इंग्रज पण ह्या व्यक्तीचा फार मोठा मान ठेवायचे, अशी महत्वाची व्यक्ती. परंतु क्वेश्चन काय विचारलाय मला? मुंबईचा सिंह विचारलाय. ऑप्शन नंबर 1 लाच त्यांनी जाणून बुजून जगन्नाथ नानाशंकर शेठ असं ठेवलंय. का तर मुलं फसावीत आणि ऑप्शन नंबर 1 ला टिक करावं. तुम्हाला मी वारंवार सांगितले, जर तुमचं ऑप्शन नंबर 1 ला जर उत्तर येत असेल तर तुम्ही पुन्हा पडताळून पाहिलं पाहिजे. कारण विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचा सिंह असं बघा, त्यांचा मी इथं फोटो टाकलेला आहे. सर फिरोजशाह मेहता. कोणाला? फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असं म्हणतात. कारण हे त्यांना तिघ बंधू होते. त्यांना फिरोजशाह मेहता, के.टी. तेलंग आणि एक मात्र नाव लक्षातून त्या ठिकाणी गेलं अनोळगानं. के.टी. तेलंग, फिरोजशाह मेहता. तुम्हाला जर आठवलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यांना थ्री ब्रदर्स असं त्या ठिकाणी म्हणायचे. मग हे जे काही फिरोजशाह मेहता होते ह्यांना मुंबईचा सिंह असं म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी येणार नाही. लोकमान्य टिळक तर पुण्याचेच होते, त्याच्यामुळे ऑप्शन तर पहिल्यांदाच गेला होता. ओके, दादाभाई नौरोजी सगळ्यांना माहिती आहे की जे काय आपलं स्वराज्य स्वदेशी ही जो काय चतुश्रुतीचा कार्यक्रम आहे तो त्यांनी मांडला. भारतासाठी पहिला जो काय दारिद्र्याचा असेल अर्थसंकल्प किंवा भारतीय लोकांचं जे काय उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न पहिल्यांदा मांडण्याचं काम दादाभाई नौरोजी यांना आहे. आणि पहिल्यांदाच ते दादाभाई नौरोजी ब्रिटनच्या ह्याच्यावरती निवडून गेले होते. ओके, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? हो का, खालीलपैकी विषाणूमुळे होणारा रोग कोणता? तुम्हाला मी जाणून बुजून ह्या ठिकाणी हा फोटो टाकलेला आहे. ह्याच्या अंगावरती बघा त्या ठिकाणी कांजण्या किंवा गोवर आलेले, त्याला काय म्हणतात? विषाणूमुळे होणारा रोग आहे. ऑप्शन नंबर डी, गोवर हा विषाणूजन्य रोग आहे. बघा, गोवर हा विषाणूजन्य रोग आहे. त्याची ट्रिक पण आहे, कांदे पोहे गोड का झाले. ओके, कांदे पोहे गोड का झाले ह्याच्यातलं सगळं का म्हणजे कांजण्या, कांदे पोहे, पोहेवरून पोलिओ, पोहे ए वरून एड्स, एड्स हा पण विषाणूजन्यच रोग आहे. पोहे गोड का झाले, त्यामुळे गोवर का झाले वगैरे असं ते त्या ठिकाणी त्याची ट्रिक आहे. आपण एखाद्या लेक्चरला स्पेशली विज्ञानची ट्रिक घेताना लेक्चरची लेंथ वाढते, त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही. पण स्पेशली ते लेक्चर घेताना विषाणूजन्य रोग आणि जीवाणूजन्य रोग अशी आपण एक ट्रिक घेऊ, जेणेकरून तुमचे ते कधीच चुकणार नाहीत. इथं फक्त इमेजच्या माध्यमातून ही इमेज डोळ्यासमोर ना 100% गोवर जो काय ऑप्शन आहे तो तुमच्या लक्षात राहील. आणि लास्ट क्वेश्चन, 25 नंबरचा क्वेश्चन, क्रांतिकारकावरती आणि इतिहासावरती विचारलेला हा क्वेश्चन आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली? अनुशीलन समिती, अभिनव भारत, भारत सभा, स्वदेशी भारत. आता बघा, इथं भारत म्हणताय म्हणजे 100% उत्तर इथं ठेवण्याचे चान्सेस आहेत. आता सगळ्यांना माहिती आहे अनुशीलन समिती जी काय ही बारिंद्र कुमार घोष वगैरे ती जी काय व्यक्ती आहेत त्या बारिंद्र कुमार घोष वगैरे तो दत्ता यांनी चालू केलेली. मग अनुशीलन समिती हे या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. सगळ्यांना माहितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी व्यक्ती असणारी एक व्यक्ती आहे. तर ह्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे मायभू तुझे मी फेडी न पांगसारे आणि ना आरती ना हे चंद्र सूर्य सारे ही कविता त्यांनी त्या ठिकाणी लिहिली होती.
अंदमानामध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील त्या ठिकाणी झाली होती. तर त्यांनी नाशिकमधल्या भगूर येथे त्या ठिकाणी सुरुवातीला मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली आणि तिचंच रूपांतर 1904 ला वगैरे अभिनव भारत या संघटनेमध्ये झाली. म्हणजे अभिनव भारत ही संघटना स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी स्थापन केलेली आहे. आणि त्या अभिनव भारत याचा सिम्बॉल ही तर बघा, अभिनव भारत या ठिकाणी भगवा झेंडा आहे, ओम वरती लिहिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्या स्वामी विवेकानंदांचा त्याच्या आतमध्ये फोटो आहे आणि इथे लिहिले अभिनव भारत. मग अभिनव भारत म्हटलं की आता तुमचं कधीच विसरणार नाही, ही इमेज डायरेक्टली लिंक करायची. अभिनव भारत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अनुशीलन समिती कोण? बारिंद्र कुमार घोष वगैरे त्यांची आहे. ओके, स्वदेशी समिती, भारत सभा असं काही नव्हतंच. ऑप्शन नंबर बी हे या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला हे जर लेक्चर आवडलं असेल, तुमच्या लक्षात राहिलं असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की 100% आम्हाला ह्या लेक्चरचा फायदा होतोय, तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त या लेक्चर्सला शेअर करा. बरेचसे लेक्चर्स त्या ठिकाणी मी घेतलेले, चालू घडामोडीचं पण लेक्चर घेतलेले आणि कन्सिस्टंटली सर्व महिन्याच्या चालू घडामोडी तशाच फॉर्मॅटमध्ये, म्हणजे पेपरचे कात्रणच्या फॉर्मॅटमध्ये मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेणार आहे. आणि एकदा तसे लेक्चर संपले की क्वेश्चन आन्सर या पॅटर्नमध्ये आपण चालू घडामोडी देखील घेणार आहोत. जे केचं लेक्चर तर ऑलरेडी चालू आहे. मराठीचे पण काही लेक्चर त्या ठिकाणी टाकलेले आहेत, अंकगणित बुद्धिमत्ताचे पण लेक्चर टाकलेले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसतील त्यांनी जरूर पहा, तुम्हाला 100% फायदा होईल. पेपर कसा सोडवायचा, पेपरचा पण एक त्या ठिकाणी मला बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांची मागणी आहे की सर तुम्ही पेपर फार जास्त चांगल्या लॉजिकली सोडवता, ऑप्शन त्या ठिकाणी 50-50 मध्ये इलिमिनेट करता, तर पेपरच्या वरती पण एखादे एक महत्त्वाचे आमचे असे निवडक 40-45 किंवा जेवढे 45 पेपर आहेत जिल्ह्यांसाठी झालेले, तेवढे तुम्ही एखादा छोटासा कोर्स एक कमी किमतीमध्ये आम्हाला विद्यार्थी मित्रांना परवडेल अशा ह्याच्यामध्ये घ्या. तर विद्यार्थ्यांच्या मागणीचा जरूर विचार करू. वेळेचा पण विचार करावा लागतो. तुम्हाला लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा. धन्यवाद.